शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी पंढरहून परतीच्या प्रवासात बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाली। विदर्भाच्या हद्दीवर पोलीस दलाने पालखीचे जल्लोषात स्वागत केले, तर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पायदळ पालखी पंढरहून परतीच्या प्रवासात बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजाच्या हद्दीत दाखल झाली। विदर्भाच्या सीमेवर पालखीचे बुलढाणा पोलीस दलाच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले। पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी श्रींच्या पालखीचे भावपूर्ण स्वागत करून श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले। यावेळी गणगणगणात बोते जय गजाननच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। भाविकांच्या कपाळावर केशरी गंध, खांद्यावर भगव्या पताका, हातात टाळ आणि मृदुंग तसेच भजनाच्या स्वरांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। जिजामाता नगर परिसरात भाविकांनी रांगोळी आणि फुलांची उधळण करत पालखीचे स्वागत केले। यंदा या पायदळ वारीचे 57वे वर्ष आहे। शेगाव ते पंढरपूर सुमारे 725 किलोमीटर तर परतीचा प्रवास सुमारे 550 किलोमीटरचा आहे। पालखीच्या स्वागतासाठी बुलढाणा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे, पोलीस निरीक्षक आशिष इंगळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली। बरं वाटतं इथे सर्व जी भाविक मंडळी बघून अतिशय हर्ष उल्हासामध्ये आपण या पालखीचं स्वागत केलेलं आहे। अगदी असं नाही, सगळीकडे आनंदमय वातावरण राहो। बुलढाणा जिल्ह्यामध्येच नव्हे तर इतर देखील श्री संत गजानन महाराजांची कृपा बनून राहो, एवढीच अपेक्षा आहे।